येणाऱ्या काही दिवसातच विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगलीच बाजी मारल्याचं पाहायला मिळालं। यानंतर आता विधानसभा निवडणुकींचा फॉर्म्युला जो आहे तो ठरणार आहे। तर महाविकास आघाडीचा जवळपास हा फॉर्म्युला ठरलेला आहे। गुरुवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास फायनल होतानाच दिसत आहे। ठाकरे गटाला 95, काँग्रेसला 105 तर शरद पवार यांच्या एनसीपीला 88 जागा मिळण्याची शक्यता आहे। या संपूर्ण फॉर्म्युल्यामध्ये काँग्रेसने लोकसभामध्ये चांगली कामगिरी केली असल्याने सर्वाधिक जास्त मतं काँग्रेसला मिळाले असल्या कारणाने जे काँग्रेसला जागा मिळालेल्या आहेत ते सर्वात जास्त आकडा जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये आहे। यामध्ये मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यातर्फे 23 जागांवर लढवण्यात येणार आहे। तर ठाकरे गट यापूर्वी 100 जागांची मागणी करत होता, तर काँग्रेस गट 115 जागांसाठी आग्रही होता। तर या संपूर्ण तडजोडीनंतर ठाकरे गटाला 95 आणि काँग्रेसला 105 जागांवर समाधान मानावं लागलेलं आहे। यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे विविध ठिकाणी जाऊन आढावा घेतला जात होता। या आढाव्यानुसार संपूर्ण सर्वेनुसार काँग्रेस जे आहे ते विदर्भामध्ये लढत करणार आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे कोकण आणि मुंबईकडे जास्त उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शरद पवार यांची एनसीपी तर्फे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हा सांभाळण्यात येणार आहे। यामध्ये स्पष्टपणे कुठेतरी चित्र पाहायला मिळत आहे की महाविकास आघाडीसाठी हे जे निवडलेले जिल्हे आहेत ते त्या पक्षासाठी लाभदायक असणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी जे आहे ते त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यामध्ये मुंबई जो आहे तो त्यांचा बालकिल्ला असल्यामुळे कुठेतरी मुंबईमध्येच 23 जागा हे उद्धव ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। यामध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला नसला तरी उद्धव ठाकरे गट यासाठी आग्रही आहे। त्याचबरोबर यामध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी देखील एक स्पष्ट विधान केलेलं आहे की मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच असणार आहे। तर आता पाहण्यासारखं असेल की पुढे याचा निकाल काय लागतो।